मतदान करताना बहुतांशी मतदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अगदी बोटाला शाई कुठं लावायची असे साधे साधे प्रश्न असतात. आता मतदान केंद्रामधील प्रक्रिया कशी असते हे मतदाराला घर बसल्या पाहता येणार आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रच त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहील. यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात कोणताही गोपनीय कायद्याचा भंग होत नाही. स्वीप समितीनं निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. जिल्हा मतदार दूत डॉक्टर अमोल बागुल यांच्या संकल्पनेतून हा आविष्कार पुढे आलाय. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे मतदान केंद्राच्या आतील रचना आणि मतदान प्रक्रियेचा क्रम समजण्यास सुलभ होणार आहे. VR बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येईल. अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदान प्रक्रियेत व्हर्च्युअल रिॲलिटी म्हणजेच आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे राज्य आणि देश पातळीवर याचं कौतुक होत आहे. पुणे इथं झालेल्या स्वीप नोडल अधिकारी राज्यस्तरीय परिषद आणि प्रशिक्षण कार्यशाळेत स्वीप भारत निवडणूक आयोग संचालक संतोष अजमेरा, स्वीपचे वरिष्ठ सल्लागार आराधना शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, स्वीप नोडल अधिकारी अशोक कडूस यांनी VR बॉक्समधून मतदान केंद्राचं दर्शन हे प्रात्यक्षिक सादर केलं. मतदान केंद्राचा 3D व्हिडिओ गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल टीचर डॉक्टर बागुल यांनी तयार केला आहे. तो मोबाईलमध्ये लावून VR बॉक्स आणि गिअरच्या माध्यमातून आपण बसल्या जागी बसून मतदान केंद्राच्या आतील प्रवेश, मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 आणि त्यांची कार्य, तसंच वोटिंग कंपार्टमेंट, व्हीव्हीपॅट मशीन आणि निर्गमन प्रवेशद्वार आदी मतदानाच्या प्रक्रिया लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना प्रत्यक्ष मतदान केंद्रातील अनुभूती घेता येईल. VR बॉक्स प्रत्येक पंचायत समितीला देण्याचे प्रस्तावित आहे, असं यावेळी सांगण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज. नमस्कार, मी जिल्हाधिकारी अहमदनगर. आपल्या सर्व अहमदनगर जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करण्यासाठी आज आपल्याशी बोलतो आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 17वी लोकसभा आता थोड्या दिवसात विसर्जित होऊन 18व्या लोकसभेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत. चुनाव का पर्व म्हणून इलेक्शन कमिशनने याला घोषणा केलेली आहे. याच्यामध्ये 4थ्या टप्प्यातलं मतदान आपल्या जिल्ह्यात 37 अहमदनगर आणि 38 शिर्डी या दोन्ही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये 13 मेला होणार आहात. या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो, माझ्या जिल्ह्यातल्या साधारणतः 36,60,000 जवळपास जे मतदार आहेत त्या दोन्ही मतदारसंघात मिळून या सर्वांनी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. बेसिकली लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेलं जे काय राज्य आहे त्याला अभिप्रेत आहे लोकांचा सहभाग. म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये प्रत्येकाच्या मताला समान मूल्य दिलेलं आहे. तो मोठा श्रीमंत असो किंवा गरीब माणूस, त्या दोघांच्या मताला किंमत एकच आहे. म्हणून या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो, स्वातंत्र्याच्या 75 वर्ष साजरा आपण नुकताच केलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या जिल्ह्यातली मतदानाची टक्केवारी देखील अमृत महोत्सवी व्हावी ही माझी अपेक्षा आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये आपण मिशन 75 हा एक प्रकल्प सुरू केलेला आहे. ज्या ज्या गावाने 75% जास्त मतदान करतील त्या गावांना जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आपण ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करणार आहोत. या निमित्ताने मला अपेक्षा एवढीच आहे, आपली लोकशाही बळकट करण्यासाठी, सुदृढ करण्यासाठी सर्व नागरिकांनी या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी घ्यावा आणि उन्हाची जरी आपल्याला भीती असली तरी मतदान केंद्रावर आपण सर्वांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी पिण्याचं पाणी असेल, पेंडॉल असेल, विना वेटिंग आपल्याला मतदान केंद्रामध्ये कशी सुविधा देता येईल यासाठी प्रशासन पूर्णपणे तयारी केलेली आहे. आपल्या सर्वांना माझं कळकळीचं आव्हान आहे. जिल्हा सर्वगुण संपन्न आपला जिल्हा आहे, सर्व बाबीमध्ये आपला जिल्हा अग्रेसर आहे आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये देखील आपण सर्वांनी अग्रेसर राहून किमान 75% मतदान आपल्या जिल्ह्याचे करूया अशी मी आपल्याला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.